हाय नमस्कार माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ. तर आज आहे शुक्रवार आणि आज माझ्याकडे हळदी कुंकू आहे. तर त्यासाठी बघा मी ही रांगोळी काढलेली आहे, छोटीशीच काढलेली आहे आणि ही मी यूट्यूबवरती बघून काढलेली आहे. खरं तर मला ती मोठी रांगोळी काढायची होती पण तेवढा काही वेळ मिळाला नाही आणि डेकोरेशनसुद्धा मी पाना फुलांनी असंच केलेलं आहे कारण मला तेच जास्ती आवडतं आणि आपण किती पण तयारी केली ना तरी ऐन वेळेला गडबडी होतेच. तर मी एका वासमध्ये बघा ही जरबेराची फुलं ठेवलेली आणि कॅन्डल लावलेली आणि हे सगळं जे आपण वाण वगैरे देतो तर हे सगळी तयारी करून ठेवलेली आणि तेच एखाद्या असं म्हणजे डेकोरेशनसारखं वाटत होतं. आणि त्याच्यानंतर एका उरळीमध्ये मी फुलांचंच डेकोरेशन केलेलं म्हणजे पाण्यामध्ये फुलं टाकलेली. कॅन्डल वगैरे काही मी लावल्या नव्हत्या जास्त. ही एकच सेंटेड कॅन्डल आहे ती लावलेली आणि उरळीमध्ये हीच फुलं, कारण मला आज हीच सगळी फुलं मिळाली, शेवंतीची वगैरे काही मिळाली नाहीत. आणि 2-3 दिवस आधीच मी हे तिळाचे लाडू बनवून ठेवलेले म्हणजे मग ऐनवेळेला गडबड होत नाही आणि सकाळीच मी उपासना करून घेतली कारण संध्याकाळी एवढा वेळ मिळत नाही. आणि आज मी फ्लावर मटरची भाजी केली आणि दुपारलाच ती बनवून ठेवली आणि दुपारीच मी हे मसाला दूधसुद्धा बनवून ठेवलं सगळ्यांना देण्यासाठी. तर हे मी 1.5 लिटर एवढं मसाला दूध बनवलेलं. आमच्याकडे हळदी कुंकवाच्या दिवशी हे मसाला दूध देण्याचीच पद्धत आहे. आणि त्याच्यानंतर मी जी साडी नेसणार होते ती आणि सगळं जे मी घालणार होते ना तर ते सगळं असं काढून ठेवलं. खरं तर मला हे असं डेकोरेशन करायचं होतं म्हणजे नाही का असं कॉर्नर डेकोरेशन म्हणून मला ह्या सगळ्या वस्तू अशा छान अशा मांडायच्या होत्या पण काही तेवढा वेळ मिळाला नाही. तर मी तयारी म्हणून हे आधीच असं काढून ठेवलं तर त्याचं शूट केलं. त्याच्यानंतर तयार झाल्यानंतर पहिलं जे वाण आहे ते देवाला द्यायचं असतं त्याच्यामुळे म्हणजे आपल्या घरातल्या देवांना हे वाण मी दिलं आणि जे दूध तयार केलेलं ते सुद्धा देवाला पहिल्यांदा नैवेद्य दाखवला त्याचा. नेहमी मी शेवंतीची फुलं वाहते देवाला, मला खूप आवडतात ती, पण आज काही मला ती मिळाली नाही तर हीच फुलं मी आज देवाला वाहिलेली आहेत. त्याच्यानंतर मग हे ताट मी जे हळदी कुंकू आणि तिळाचे लाडू वगैरे ते सगळं मी बाहेर आणून ठेवलं आणि हे जे वाण आहे तर वाण देण्यासाठी मी हे हळदी कुंकूचं करंडे असतात ना तर ते आणलेले आहेत. आणि ही साडी जी मी ॲमेझॉनवरून मागवलेली म्हणजे हिला ॲक्च्युली खरं तर 2 वर्ष झालेली आहेत आणि अजूनसुद्धा ती खूप छान वाटते. आणि ह्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे या साडीबरोबरच तो आलेला आहे. ॲक्च्युली ब्लाऊज बघूनच मी ही साडी घेतलेली. मंजलिका ब्रँडची ही साडी आहे आणि आता 7 वाजलेले आहेत आणि बघा माझ्या सगळ्या मैत्रिणी यायला सुरुवात झालेली आहे. खरं तर ना हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपण सगळ्या मैत्रिणी भेटतो, छान छान तयार होतो, खूप छान गप्पा होतात, एकत्र येणं होतं आणि खूप उत्साही असं वातावरण असतं बघा, सगळीकडेच असं उत्साहाचं वातावरण असतं. त्यामुळे ना मला तर हे खूप आवडतं असं सगळं सेलिब्रेट करायला. तर ह्या सगळ्या जणी आलेल्या आहेत. खरं तर मला या सगळ्यांचा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ करायचा होता पण काय होतं जेव्हा आपण स्वतः शूट करत असतो आणि या सगळ्या गोष्टी हँडल करत असतो ना तेव्हा ते खूप गडबड होऊन जाते आणि तसंच झालं. तरी पण यातल्याच माझ्या एका मैत्रिणीने उठून शूट केलं त्याच्यामुळे मला हा व्लॉग करता आला. आणि ह्या माझ्या सगळ्या गोड मैत्रिणी आहेत, खूप उत्साही आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये असा खूप छान इंटरेस्ट पण असतो आणि त्या एखादी व्यक्ती आल्यानंतर बघा आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात. तर तुम्हाला सुद्धा ते जाणवत असेल की या सगळ्या आल्यानंतर किती छान असं उत्साही वातावरण तयार झालं. आणि गजरासुद्धा आत्ता घातला, तो पण मैत्रिणीने घातला कारण आधी तो घालायचा राहून गेलेला कारण मी काय पार्लरला जाऊन तयार नव्हती झाली. घरीच मी स्वतःच तयार झालेली अगदी सिम्पलच. त्याच्यामुळे मग तिने आल्यानंतर हा गजरा घातला. त्याच्यानंतर मग हळदी कुंकू आणि वाण दिलं सगळ्यांना. मला पहिल्यांदाच कोणतरी म्हणले बाबा गोड बोलतात. सगळे म्हणतात रूढ आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किती छान या सगळ्या रूढी परंपरा आहेत आणि आजकाल तर आपण एकमेकांना भेटत सुद्धा नाही. शुभेच्छा सुद्धा मोबाईलवरूनच देतो. प्रत्येक सणाच्या देतो पण मोबाईलवरूनच देतो. मोबाईलची गॅलरी भरून जाते शुभेच्छाने, मात्र मन मात्र मोकळंच राहतं. पण या हळदी कुंकवाच्या निमित्ताने बायका एकमेकींच्या घरी आवर्जून जातात, छान तयार होतात
प्रत्यक्ष भेटीगाठी होतात आणि प्रेमाची, विचारांची देवाणघेवाण होते. आणि हल्ली तर सगळ्यांनाच काही ना काहीतरी स्ट्रेस असतो, पण तो आपण कोणाशी सुद्धा शेअर करत नाही आणि एकटेपणामुळे तो अजून जास्त फील होतो. म्हणून जेव्हा आपण असं मैत्रिणींशी मनमोकळेपणाने भेटतो, गप्पा मारतो, तेव्हा आपसुकच आपण स्वतः पण फ्रेश होऊन जातो. त्यामुळं असे सण समारंभ आपण आवर्जून साजरे करायला हवेत. हा दिखाऊपणाचा भाग नाही आहे, तर हा उत्साहाचा, आनंदाचा झरा आहे आणि आपण सगळ्यांनीच त्याचा आनंद घ्यायला हवा. आणि आपण गृहिणी तर घरातच असतो, त्यामुळं मला कोण बघतंय असा विचार करत आपण घरीच बसून राहतो. कधी तयार वगैरे असं छान होत नाही आणि कपाटातल्या आपल्या छान छान साड्या आपली वाट बघत असतात. त्या निमित्तानं त्या बाहेर निघतात, छान तयार होतो. तर कधी-कधी ना असे चेंज आपल्याला आवश्यक सुद्धा असतात, जे आपल्याला आनंद देऊन जातात. आणि आपण असं कधीतरी छान तयार झालं, की आपल्या स्वतःलाच बघा खूप फ्रेश वाटतं. त्याच्यामुळेच तिळगुळासोबतच आनंद वाटण्याचा हा जो कार्यक्रम आहे हळदी-कुंकवाचा, तो मला खूप आवडतो. प्रत्येक स्त्रीला आनंदी राहण्याचा, तिच्या मनाप्रमाणे मनमोकळेपणे जगण्याचा हक्क आहे, असं मला वाटतं. आता गाडी दुसरीकडेच चाललेली आहे. कारण माझा स्वभाव असा आहे, की मला जे माझ्या मनात असतं ते मी बोलून टाकते. मनात तसंच ठेवत नाही. पण असू देत, आपण या विषयावर नक्की कधीतरी बोलूया. तर आजचा हा जो मेकअप आहे तो मी अगदी 5 मिनिटामध्ये केलेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्हाला एखाद्या दिवशी नक्की दाखवेन. तसं मला कमेंट करून सांगा. आणि अजून पण खूप साऱ्या मैत्रिणी आलेल्या. आपण काही कॅमेरा फ्रेंडली नसतात, तर त्यांच्या मनाविरुद्ध शूट करणं काही बरोबर नाही. म्हणून मी काही ते केलं नाही. तर आता 9 वाजत आलेल्या. जवळ-जवळ सगळ्या जणी येऊन गेलेल्या आणि फक्त एक 3-4 जणी यायच्या बाकी होत्या. तरीसुद्धा मग मी त्यांची वाट बघत होते. तर म्हटलं तेवढ्या वेळामध्ये आमटीला फोडणी घालून घ्यावीत, म्हणून मी बाकीचा स्वयंपाक मी आधीच करून ठेवलेला. खरं तर मला हे असं समोरासमोर इनडायरेक्ट असं करायचं होतं, पण ते काय मला करणं झालं नाही. कारण खरंच जे डेली व्लॉगिंग करतात ना, त्या ताईंचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. कारण प्रत्येक वेळेला कॅमेरा असं पकडून सगळ्या गोष्टी शूट करत राहणं खरंच खूप अवघड आहे. पण त्यातल्या त्यात मी हा माझा छोटासा ब्लॉग तुमच्याशी शेअर केलेला आहे. आणि लवकरच आपले 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. म्हणजेच या YouTubeच्या माध्यमातून मला 10,000 गोड मैत्रिणी मिळालेल्या आहेत. आणि आपली ही मैत्री अशीच रंगीत होण्यासाठी प्लीज लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि अशीच छान छान विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.